जाऊया दिल्लीच्या संसद भवनाच्या बाहेर सध्या विरोधकांकडून जोरदार असं आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। घोषणाबाजी देखील केली जाते। पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आजपासून सुरू होतोय आणि विधेयक देखील मांडलं जाणार आहे। नीट पेपर फुटीचं प्रकरण सध्या देशभर गाजतंय आणि त्यानंतर संसद भवन परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। विरोधकांकडून याच मुद्द्यावरती जोरदार असं आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। विरोधी पक्षातील सगळेच खासदार एकवटलेले आहेत आणि जोरदार अशी घोषणाबाजी संसद भवनाच्या बाहेर केली जाते आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, काय अधिकची माहिती मिळतेय? खासदार एकवटलेले आहेत आणि घोषणाबाजी देखील केली जाते। आकांक्षा विरोधी पक्षाचे खासदार हे धर्मेंद्र प्रधानांच्या विरोधात घोषणाबाजी करतात आणि निश्चितच नीटचा मुद्दा असेल किंवा दरम्यान विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्जचा विषय असेल, या सर्वच मुद्द्यांना घेऊन विरोधी पक्ष सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतात। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की धर्मेंद्र प्रधान हे संसदेत पोहोचल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या खासदारांकडून नेत्यांकडून धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं जाते। कारण धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला आणि भाजपच्या म्हणण्यानुसार किंवा भाजपचा दावा असा आहे की या विद्यार्थी आंदोलनाचा सन्मान करत त्यांच्या भावनांची दखल घेत धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला। त्यांच्यावर वैयक्तिक आरोप झालेले नव्हते तरी सुद्धा त्यांनी राजीनामा दिला आणि भाजपच्या म्हणण्यानुसार धर्मेंद्र प्रधानांनी अनेक बाबतीत शिक्षण क्षेत्रात काही बदलही करण्याचा प्रयत्न केला होता, तरी त्यांचा राजीनामा झालेला आहे। कारण हे आंदोलन चिघळू नये म्हणून त्यांनी हा राजीनामा दिला असं भाजपचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने भाजपचे लोक धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत करतायत। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की विरोधी पक्षाचे खासदार हे धर्मेंद्र प्रधानांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करतायत आणि धर्मेंद्र प्रधानांना संसदेत पोहोचताना या घोषणाबाजीच्या माध्यमातून धर्मेंद्र प्रधानांचा विरोध केला जातोय, निदर्शने केली जातात। अगदी सोमेश, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होतोय आणि याच पहिल्या दिवशी नवं विधेयक देखील आज संसदेमध्ये मांडलं जाणार आहे। त्यामुळे विरोधक देखील याला कशा पद्धतीने प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। सोमेश, निश्चितच विरोधकांकडून आता ॲडजमेंट नोटीस देण्यात आलेल्या आहेत। त्यांचं म्हणणं आहे की जो हिंसाचार झाला किंवा ज्या प्रकारे पोलिसांनी बलप्रयोग केला त्या अनुषंगाने संसदेमध्ये चर्चा व्हावी आणि सर्व प्रकारचं संसदेचं कामकाज बाजूला ठेवून अगदी संसद बसल्यापासून त्याच विषयावर चर्चा झाली पाहिजे। दुसऱ्या बाजूला सरकारचं म्हणणं आहे की पेपर लीकच्या बाबतीतला जो कायदा नवीन कडक करायचा आहे, शिक्षेची तरतूद कडक करायची आहे, त्यानंतर टाइम बाउंड इन्व्हेस्टिगेशन, टाइम बाउंड कोर्टामध्ये खटला चालवला जावा, या दृष्टीने जो बनवलेलं विधेयक आहे त्या विधेयकावर चर्चा होऊन ते विधेयक संमत व्हावं हा सरकारचा प्रयत्न असणार आहे। त्या दरम्यान पेपरफुटी आणि नीट या सर्व विषयांवर तर चर्चा होईलच, पण सरकारचा अप्रोच हा असा दिसतोय, विरोधकांचं म्हणणं आहे की त्यांनी गृह मंत्रालयाला घेरण्यासाठी, विशेषतः गृहमंत्री अमित शहा यांना घेरण्यासाठी म्हणून संसदेबाहेर जोरदार निदर्शनं सुरू केलेली आहेत। दरम्यान धर्मेंद्र प्रधान हे देखील संसद भवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। सत्ताधारी पक्षातील सगळेच खासदार आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि धर्मेंद्र प्रधान यांचं स्वागत या खासदारांकडून केलं जात आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी नुकताच शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। नीट पेपर फुटीचं प्रकरण हे गाजल्यानंतर सगळी जबाबदारी त्यांनी स्वीकारत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आज पहिल्यांदा ते संसदेमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांचंच सगळ्याच सत्ताधारी खासदारांकडून सध्या स्वागत केलं जात आहे आणि संसद भवन परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। सोमेश, धर्मेंद्र प्रधान राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच संसद भवनामध्ये दाखल झालेले आहेत। काय अपडेट्स मिळत आहेत? काय नेमकी चर्चा होतीये? धर्मेंद्र प्रधान हे संसद भवनामध्ये दाखल झालेत तर त्यांचं स्वागत सत्ताधारी पक्षाकडून, भारतीय जनता पक्षाकडून केलं जाते आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी काँग्रेस आणि विरोधी पक्ष करतात। काँग्रेसनी या सगळ्याच विषयाच्या अनुषंगाने आता काँग्रेसची मागणी की 20 जुलैचा जो मोर्चा होता त्या मोर्चावरती जो लाठीचार्ज झाला किंवा ज्या प्रकारे पॅलेट गन्सचा वापर झाला त्या विषयावरच आज चर्चा केली जावी आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षाचा
प्रयत्न आहे की जे पेपर लीकच्या बाबतीतलं विधेयक तयार करण्यात आलेलं होतं त्या विधेयकाच्या अनुषंगाने चर्चा व्हावी आणि ते विधेयक संमत व्हावं. आता आपण पाहिलं असेल की जेव्हा धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला त्यानंतरही जी प्रतिक्रिया भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्या होत्या, मग त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, या सर्वांनीच धर्मेंद्र प्रधानांनी नवशैक्षणिक धोरण राबवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केले, त्यानंतर धर्मेंद्र प्रधानांनी नीटच्या बाबतीमध्ये सुधारणा करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केले, याचा दाखला, याचे संदर्भ हे नक्कीच. सत्ताधारी पक्षांकडून दिले जात होते. त्यामुळे आता संसदेच्या बाहेर जे घडतंय